कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाऊ, आपली मीटिंग झाली होती ना, त्याचे मिनिट्स आहेत, त्याचा फॉलोअप पण घेतलाय आणि हे बघा, हे एक प्रेझेंटेशन बनवलंय। मला असं वाटतं आपल्या कंपनीच्या पॉलिसीनुसार आपण हे डील करू शकतो। ठीक आहे, करून टाकूया मग, आजच करूया। डर काका, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग भाऊ। हा इथे काय करतोय? मीच त्याला मदतीला घेऊन आली आहे। हे बघ कीर्ती, त्याला त्याची कामं असतील आणि असंही कंपनीच्या कुठल्याही मीटिंग्समध्ये किंवा कुठल्याही अशा मॅनेजमेंटच्या गोष्टींमध्ये त्याने सहभागी व्हायचं नाही, हे त्याला स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे। सुहास, तू भाऊ प्लीज समजून घ्या। काय आहे ना, मला कंपनीतल्या काही गोष्टी माहीत नाही आहेत ना अजून, आणि सुहासला माहिती आहेत, कारण याआधी तो हे काम करत होता ना, म्हणून म्हटलं तो आला तर मला बरं पडेल, म्हणून मी त्याला बोलवलं आणि पहिले तुम्हालाच भेटवायला घेऊन आले। कीर्ती, काल तू आलीस आणि आम्ही सगळं विसरून तुला ऑफिसमध्ये येण्याची परवानगी दिली, पण नाही, सुहास नाही, नो। भाऊ हे बघा, मागच्या वेळेस जे झालं ना ते खरंच खूप चुकीचं होतं आणि खूप मोठी चूक झाली आमच्या हातून, पण त्याचं प्रायश्चित्त घेतलंय ना आम्ही दोघांनी। आणि भाऊ, मी काल म्हणाले तसं, मी तक्रारीची एकही संधी तुम्हाला देणार नाहीये, आणि ह्या वेळेला ना अशी काही चूक होणार नाही आमच्याकडून। प्लीज फक्त समजून घ्या, आणि आता ना आपण एकमेकांना सांभाळून घ्यायची गरज आहे। सुहास, तू बोल ना। कीर्ती, अगं राहू दे, भाऊ आणि काकांची इच्छा नाही तर मी इथे येणं खरंच चुकीचं आहे, मी जातो। हे बघ ऐक, तुला कंपनीतलं काही माहीत नाही आहे म्हणून मदतीला जर त्याला घेणार असेल तर ठीक आहे, पण कंपनीच्या कुठल्याही डिसिजन्समध्ये त्याचा सहभाग नसेल, स्ट्रिक्टली। आणि लक्ष्मण, हे दोघे तुला रिपोर्ट करतील, क्लिअर? चल, आपल्याला मीटिंग्स आहेत। हो, घ्या त्या फाईल्स। मी तुला म्हणाले होते ना सगळं व्यवस्थित होईल म्हणून। हो हो किट्टू डार्लिंग, अगं तू असताना काय इम्पॉसिबल आहे। एक मिनिट, काय? किट्टू डार्लिंग, आता ही खुर्ची मी कधीच सोडणार नाहीये। आणि ही कंपनी सुद्धा। वाव, शिवा! शिवा! सायलेन्सर? सायलेन्सरचा आवाज आहे हा। काहीतरी गडबड आहे। मस्तीत बागडणारी, बिनधास्त भिरभिरणारी, मस्तीत बागडणारी, बिनधास्त भिरभिरणारी, बघता बघता स्वप्नाची चाहूल देऊन गेली, मोक्यावरी भिडणारी, नाक्यावरी नडणारी,
बघता बघता प्रेमाची फुंकर घालून गेली, हुरहुर लावून ती निसटून गेली कशी, हळूहळू भिनणारी जणू नशा. मन माझं फुलतय अनफुलतय दरवळतय, तिच्यासाठी कसं झुरतय कधी फसतय विरघळतय. तिच्या काळ्या भर डोळ्यातल्या तळ्यामध्ये खोल खोल बुडतय तरी हसतय. मन माझं फुलतय अनफुलतय दरवळतय, तिच्यासाठी कसं झुरतय कधी हॅपी फ्रेंडशिप अॅनिव्हर्सरी. हे सगळं तुझं केलंच ना माझ्यासाठी आजपर्यंत, त्यासमोर काहीच नाही आहे. पण हे सगळं काय आहे आशू? शिवा, आपण 1 वर्षापूर्वी याच दिवशी भेटलो आणि त्यामुळे ही फ्रेंडशिप अॅनिव्हर्सरी. आणि हे सगळे शब्द आहेत ना, हे तुझ्यासाठी आहेत. विश्वासू विश्वासू म्हटलं की शिवा आठवते, निडरता म्हटलं म्हणजे शिवा, आणि प्रेमळचा अर्थ माझ्यासाठी शिवा. आणि हे सगळे शब्द आहेत ना, या सगळ्या शब्दांना एकत्र केलं की तयार होते माझी लाडकी शिवा. पागल आहे बे आशू तू. थँक्यू, खरंच थँक्यू. अजून सरप्राईज बाकी आहे. हे एवढंच नाहीये फक्त. म्हणजे ते बघ तिकडे आशू कुठे आहे? दिसेल ना, आहे ना, मी दाखवतो तुला. ये आशू आशू अगं ये तर. अरे आता इथे काय आशू? इथे एक कमाल धमाल मस्त मजा येणार आहे. आज मी तुला इथे एक छान पिक्चर दाखवणार आहे. आजाचा पिक्चर दाखवणार आहे? नाही, मग आजचा पिक्चर नाही दाखवणार आहे. मला माहितीये तू त्याची फॅन आहेस आणि तुला तो खूप आवडतो. पण मी जिचा फॅन आहे तिचा पिक्चर मी तुला दाखवणार आहे. म्हणजे शिवा, तुझ्या माझ्या प्रेमाची, आपल्या भेटीचा, आपल्या मैत्रीचा आणि आपण एकमेकांसमोर आल्यावर काय घडलं याचा सिनेमा मी तुला दाखवणार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.